वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर्वांना मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे करुणां गुरुवारी आपण 45 पर्यंत झालेलं. 45व्या अर्जुन म्हणतोय की आपले अदृष्टपूर्व पूर्वी कधी न पाहिलेले आश्चर्यकारक हे रूप पाहून मला आनंदही होतोय आणि भीतीही वाटते. भीतीने व्याकुळताही आले, म्हणून आपण आपले चतुर्भुज रूप मला दाखवा. असे देवेशा जगन्निवासा मला चतुर्भुज रूप दाखवा असं अर्जुन म्हणतो. आता पूर्वी विश्वरूप दाखवा ही विनंती करताना अर्जुनाने नुसतं विश्वरूप दाखवा म्हटलेलं आहे आणि त्याची खरी अपेक्षा अशी आहे की जे तोपर्यंत त्याला जे द्विभुज चतुर्भुज असं जे श्रीकृष्णांचं स्वरूप बघण्याची सवय आहे ते मधुराधिपते रखिलम मधुरम असं अगदी मधुर असं रूप आहे आणि विश्वरूपाला पाहण्याची इच्छा की तेही अनंत रूप जे आहे सर्वव्यापी तेही सर्वव्यापी ती मधुरता पसरल्यावर कसं ते दिसत असेल, अनुभवाला येत असेल, या उत्सुकतेने खरं तर अर्जुनाने प्रार्थना केलेली विश्वरूपाची आणि दंष्ट्राकरालानी वगैरे अशा प्रकारचे भयंकर रूप त्यांनी पाहिलं आणि तो घाबरलेला आहे. त्यामुळे आता तुझं देवरूप पुन्हा म्हणजे चतुर्भुज विष्णुरूप हे पुन्हा दाखवताना म्हणतानाही त्याला भीती वाटते की त्याच्यात परत काहीतरी भयंकर भगवंतांनी दाखवायला नको. त्यामुळे तो आता पुढच्या श्लोकात डिफाईनही करतोय की चतुर्भुज रूप म्हणजे कसं, तर किरीटिनं गदिनं किरीटिनं गदिनै चक्रहस्तम् इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनेव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. कोणतं रूप, तर ते तुझं नेहमीच किरीट घातलेलं, गदा हातात घेतलेलं, चक्र हातात असलेलं असं ते तुझं नेहमीचं रूप मला दाखव आणि विश्वरूपा आता सहस्रबाहू असलेल्या आता चतुर्भुज होऊन मला प्रकट हो आणि मला दर्शन दे म्हणते. आता भगवान म्हणतायत त्याला, भगवान विचार करतायत की कोणालाही जे दाखवलेलं नाही, लक्ष्मी ब्रह्मदेव या कोणालाही हे रूप दिसू शकलं नाही, ते रूप मी याला दिव्यदृष्टी प्राप्त नसता म्हणजे आज्ञाचक्रापर्यंत जेव्हा कुंडलिनी येते आणि आज्ञाचक्राचा भेद होतो तेव्हा तो तिसरा डोळा म्हणजे दिव्यचक्षु उन्मिलित होतात. ती अवस्था अर्जुनाची नसताना म्हणजे भगवान विचार करतायत तुझी ती अवस्था नसतानाही ते दिव्यचक्षु तुला दिले आणि आता तू पाहायचं नाही असं म्हणतोयस. तर शेवटी काय, भगवान हे भक्त वत्सल असल्यामुळे भक्ताच्या अधीन आहेत. त्यांनी म्हटलं विश्वरूप, विश्वरूप दाखवलं. आता तो म्हणतो चतुर्भुज रूप, चतुर्भुज दाखवलं. पण तरीही ते अर्जुनाला जाणीव करून देतात की जे रूप तू बघितलंस त्याचं महत्व किती आहे आणि तुझ्याशिवाय मी ते कोणालाही दाखवलेलं नाही ही त्याला जाणीव करून देत आहेत. आता 47व्या भगवान म्हणतात, 11वा अध्याय 47वा श्लोक. श्री भगवानुवाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम्. हे अर्जुना, मी तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी माझ्या योगशक्तीच्या प्रभावाने
माझे हे परम तेजोमय सर्वांचे आधी अंत असं नसलेलं असं विराट स्वरूप तुला दाखवलं आणि तुझ्याशिवाय कोणालाही मी आधी दाखवलेलं नाहीये. एवढंच काय तर पुढे आता सांगतायत 48व्या न वेद यज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं रूपः शक्यहन्नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर न वेद यज्ञाध्ययनैहि म्हणजे वेदांनीही नाही, यज्ञांनी नाही, वेदाच्या अध्ययनाने नाही म्हणजे वेदाच्या पठणानेही नाही, वेदाप्रमाणे यज्ञयाग करूनही नाही, वेदाच्या अध्ययन शास्त्रांचं अध्ययन करूनही नाही. न दानेन दान आदी सगळी यज्ञदान तपकर्म पावनानां मनीषिणाम जे भगवंतांनी सांगितलंय ते पावन झाल्यानंतर तिथे ज्ञानाचा प्रकाश होऊन अनुभव येईल ज्ञानाचा. पण हे विश्वरूप दिसेलच असं नाहीये. आता हे विश्वरूप प्रत्यक्ष असं अर्जुनालाच केवळ दाखवलेलं आहे. हे त्याला त्याचं महत्व पुन्हा एकदा भगवान सांगतात. तर ते दानाने नाही किंवा कोणत्याही क्रिया म्हणजे नित्य नैमित्तिक त्याच्याशिवाय प्रायश्चित्त अशा वेगवेगळ्या क्रिया आणि सामान्य धर्म जो आहे ते सगळ्या क्रियांनी किंवा उग्र तपानीही हे रूप दिसणार नाही. कोणालाही शक्य नाही. ते मी तुला दाखवलंय म्हणतात. आणि पुढे आता म्हणतायत म्हणजे अर्जुनाला धीर देऊन चतुर्भुज रूप आता ते दाखवणार आहे. मा ते व्यथा मा च विमूढ भावो दृष्ट्वा रूपं घोरमिद्रुं ममेदम् व्यपेतभिप्रीतमनः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य. मा ते व्यथा माच विमूढ भाव असा हा विमूढ भाव म्हणजे हा मूढासारखा म्हणजे वेड्यासारखा मूर्खासारखा भाव घेऊ नको, गोंधळलेला होऊ नकोस. का असं म्हटलेलं आहे? कारण विश्वरूपाचं भाग्य नको म्हणतोयस तू बघण्याचं, म्हणून भगवान म्हणताय. त्यामुळे घाबरूही नकोस आणि गोंधळीने जाऊ नकोस. आणि ही प्रीती सोडून प्रीतीयुक्त ही भीती सोडून क्षमस्व भीती सोडून प्रीतीयुक्त अंतःकरणाने तू माझं हे रूप आता तू पहा. सौम्य वपुर महान सौम्य असे माझं शरीर धारण केलेलं मी आहे ते तू आता पहा. चतुर्भुज रूप दाखवून ते तू आता पहा असे भगवान म्हणतात. आणि अर्जुनाला धीर दिलेला आहे. त्यांनी अर्जुन मूळ स्वरूपात भगवंत आल्यामुळे त्यांच्या अर्जुनालाही धीर वाटलेला आहे. आणि आता अर्जुन म्हणतोय 51व्या श्लोकात दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यै जनार्दन इदानीमस्मि संवृत्तः सचेतः प्रकृतिं गतः. देवा जनार्दना आता इथे जनार्दन म्हटलेलं आहे. या जनार्दन का म्हटलेलं आहे तर जनांचा नाश करण्याचं रूप सरळ सरळ पाहिलेलं आहे आता अर्जुनाने, म्हणून तो जनार्दन म्हणतोय की आता हे तुमचं शांत असं अत्यंत शांत मनुष्य रूप पाहून माझं मन आता शांत स्थिर झालंय आणि माझ्या मूळच्या स्थितीला मी प्राप्त झालोय असं ते म्हणतात. म्हणजे मूळची स्थिती म्हणजे युद्धाच्या सुरुवातीला झालेली गोंधळलेली स्थिती नाही, त्याच्या आधीची शांत असलेली स्थिती अशा ह्यांनी अर्जुन म्हणाला. किंवा विश्वरूप दाखवायच्या जस्ट आधी जी अर्जुनाची सगळं कळल्यामुळे तिथे त्या स्थितीला प्राप्त झालं असं तो म्हणतोय. 52वा श्लोक भगवान म्हणतायत की आता हे 52व्याचा अर्थ काही वेगवेगळ्या प्रकाराने केला जातो. कारण इथे ज्या रूपाबद्दल बोललंय ते रूप नक्की कोणतं हे श्लोकात तसं स्पेसिफाय झालेलं नाहीये. पण
आधी आपण श्लोक घेऊ. 52वा श्लोक 11वा अध्याय. श्री भगवानुवाच सुदुर्दश सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम देवाप्यसि रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः. तर हे सुदूरदर्श म्हणजे दिसायला छान असं जे रूप आहे. आता हे दिसायला छान असं हे रूप आहे म्हटल्यावर ह्यानीच फक्त इंडिकेट होतं की हे भगवंताच्या चतुर्भुज रूपाबद्दलच भगवान म्हणतायत. कारण आधीचं रूप सुदूरदर्श नाहीये. सुदूरदर्श म्हणजे पाहण्यास अतिशय क्षमा करा, आधीचंही रूप जे आहे ते सुदूरदृश्य आहे. आणि आताही जे दाखवलेलं आहे चतुर्भुज रूप, तेही सगळ्या देवांना पाहायला मिळतंय असं नाही. भगवान इथे अवतार करून घेऊन आलेत, पण त्यांचं सतत दर्शन सर्वांना नाहीये. आणि ज्यांना आहे त्यांना पण बुद्धिमांद्यांनी, काही दुर्योधनादी जे आहेत त्यांनाही ते दिसून न दिसल्यासारखं आहे. कारण ते ते ईश्वर आहेत अशी बुद्धी नसल्यामुळे असूया आहे. गुणेषु दोष बुद्धी असूया अशी ती असल्यामुळे कृष्ण आहे त्या रूपात त्यांना दिसू शकत नाही. जसं आपण मागे बघितलेलं की कंसाला मारण्यासाठी जेव्हा भगवान मथुरेला गेले आणि त्या आखाड्यात कंसाच्या समोर जेव्हा आलेले आहेत ते, तर तेव्हा त्या सगळ्या कंसात आणि त्याच्या समर्थकांना ते कालरूपाने दिसले. तिथले मथुरावासी आहेत त्यांना सगळ्यांना ते एक आपला तारणहार अशा रूपाने दिसलेले. आणि तिथल्या ज्या नवयौवना ज्या आहेत त्यांना ते अत्यंत सुंदर असे कामदेवाच्या स्वरूपात दिसलेले. म्हणजे भगवान जरी तिथे प्रकट असले तरी त्यांचं ते रूप जसंच्या तसं सगळ्यांना दिसू शकत नाही. त्यामुळे सुदूरदर्श हे रूप चतुर्भुजालाही आहे. विश्वरूप हे सुदूरदर्श आहेच. म्हणजे त्या अनंत रूप जे अर्जुनाला दाखवलं त्याच्याशिवाय कोणालाही दाखवलं नाही. पण हे चतुर्भुज पण सुदूरदर्श आहे. म्हणून या दोन्ही जे काही माझं रूप तू पाहिलेलं आहेस आणि दोन्ही रूप आपण व्यवहाराकरता म्हणतो, पण ही वेगळी नाहीच आहेत. हे दोन्ही हे एकच, दोन्ही मिळून ते एकच भगवंताचं रूप आहे आणि त्याच्याशिवाय अव्यक्त हेही भगवंताचं रूप आहे. तर अव्यक्त तर दिसण्याचा विषय नाही. त्यामुळे व्यक्त रूपाने विश्वरूप आणि चतुर्भुज रूप हे दोन्हीही सुदूरदर्शम आहेत. तर अशा ह्यांनी भगवान सांगतायत की माझं हे रूप तू पाहिलंय ते देवही त्याची लालसा धरतात, दर्शनाकांक्षी असतात, पण म्हणजे त्यांनाही सहज दर्शन होत नाही. आणि हे रूप दिसायला वेदानी नाही, तपानी नाही, दानानी नाही. हे आता पुढे सांगतायत. भगवान म्हणतायत नाहं वेदैर्न तपसा न दानेन चेज्जया शक्य एवं विधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा. नाहं वेदैर्न तपसा न दानेन, म्हणजे तू जसं मला पाहिलेलं आहेस तसं वेदानीही नाही, वेदांच्या अध्ययनाने नाही, तपानीही नाही, दानानीही नाही, आणि न इज्जया. इज्जया म्हणजे यज्ञाने. इज्ज म्हणजे यज्ञ करणं. इज्जयानीही नाही, कशानेही हे रूप दिसणं शक्य नाही. ते मी तुला दाखवलेलं आहे. आणि हे कशामुळे तुला बघणं शक्य झालंय किंवा कशामुळे हे पाहणं शक्य होईल. आणि त्या नुसतं पाहणंच नाही, त्याचं ज्ञान होणं म्हणजे अनुभव होणं आणि त्याच्यात प्रविष्ट होणं, हे कशाने शक्य होईल ते आता भगवान सांगतायत. भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधोऽर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप. हे परंतप अर्जुना, म्हणजे अर्जुनाची ती योग्यता जरी
सुरुवातीला त्याला दिव्यदृष्टी नाही मिळाली, याचं कारण तो थोडासा त्या मोहाची किंवा त्याचा फक्त मोह बाजूला केलाय. पण त्याच्याकडनं हे निमित्त मात्र बनवून त्याला हे पुढचं कर्म करायचंय. त्यामुळे त्याचे आज्ञाचक्राचा भेद किंवा पूर्ण साक्षात्कार त्याला होऊ दिलेला नाहीये. त्यामुळे त्यामुळे तेव्हा ते अर्जुनाला दिसलं नसेल. पण तरी त्याने काही अर्जुनाची योग्यता कमी मानण्याचं कारण नाहीये. अ, आपल्या दृष्टीने किंवा ज्ञानेश्वर माऊलींनीही वर्णन केलेलं आहे, की तो केवळ भगवंतानी लीलेकरता त्याला त्या साक्षात्काराच्या थोडंसं खाली थांबवून धरलेलं आहे. तर ते भगवान सांगतायत, की माझ्या अनन्य भक्तीने हे दिसणं शक्य आहे अर्जुना. आणि नुसतं दिसणंच शक्य नाही, तर त्याचं ज्ञान होणं आणि तत्वेन प्रविष्टुम म्हणजे त्याच्यात प्रवेश करणं एकरूप होणं शक्य आहे. मागे आपण अ, घट घटाकाश आणि मठाकाश किंवा घटाकाश आणि महदाकाशाचं उदाहरण घेतलेलं किंवा एक पाण्याचा घड समुद्रात बुडवलेला आहे. ते आत बाहेर सगळं समुद्राचं पाणी असलं तरी त्या घटामुळे ते पाणी वेगळं असा एक व्यवहार होतो, की घटातलं पाणी आणि समुद्रातलं पाणी. पण तो घटाचा जर आभास तुटला, तर ते पाणी समुद्रात प्रविष्ट होतं म्हणजे समुद्ररूपच होऊन जातं. तसंच इथे माझ्यात प्रविष्ट होणं शक्य आहे हे भगवान म्हणतायत. कारण अजूनही अर्जुन त्या घटाभासात आहे म्हणून ते असं म्हणतात. पण ते प्रविष्ट होणं म्हणजे माझ्याशी एकरूप होणं शक्य आहे, हे भगवंताला सांगायचं आहे. आता हा 54वा श्लोक झाला. 55 हा शेवटचा श्लोक 11व्या अध्यायातला विश्वरूप दर्शनातला. आणि हा 55वा श्लोक हे भक्तियोगाचं सार सांगतात भगवान. आणि या भक्तियोगाचं साररूप या श्लोकाला नीट प्रकारे समजून घेण्याकरताच 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन पुढे प्रश्न करणार आहे, की एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम अव्यक्तं तेषांके योगवित्तम. आणि मग त्या प्रश्नाद्वारे प्रश्न एका गोष्टीबद्दल करूनही तो प्रश्न कोणत्या भूमिकेतनं आलाय हे जाणणारे शाब्दय परेचे निष्णात सद्गुरू असतात. आणि ते त्या एका प्रश्नाच्या उत्तरात त्या प्रश्ना ज्या ज्या शंकांच्या आतून किंवा ज्या ज्या मनोवृत्तीच्या भूमिकेतनं आलाय त्या सगळ्याला साजेसं त्या सगळ्याला वर आणणारं असं उत्तर ते देतात. अशा दृष्टीने या 55वा हा शेवटचा श्लोक 11वा अध्यायातला आहे. तो महत्वाचा आहे. भक्तियोगाचं सार एका श्लोकात आणि त्याचा विस्तारच 12वा अध्याय भक्तियोग आहे. तर काय आहे हा श्लोक? 55वा श्लोक. मत्कर्म कृत मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यस्य मामेति पांडवः. मत्कर्मकृत मत्परमो म्हणजे माझीच कर्म करणारा, म्हणजे माझ्या करता कर्म करणारा किंवा माझी जी कर्म आहेत की परित्राणाय साधूनां विनाशायचे दुष्कृता ते करणारा. मत्परमा त्याचा परम अंतिम ध्येय हे माझंच आहे आणि ते वृत्ती कायम आहे. मदभक्ता माझ्याशी जोडून राहिलेला आहे. संगवर्जितः माझा भक्त म्हणजे तो कसा, की संगवर्जित आहे. बाकी कोणताही संग निस्संग तो आहे, तेव्हाच ईश्वरात तो स्थित आहे. ईश्वर सोडून बाकी अ, अ, कोणत्याही गोष्टीबरोबर संबंध याला संग म्हणतात आणि ईश्वराशी संबंध याला योग किंवा भक्ती असं म्हणतात. अर्थात सत्संग जो आहे तो या संगवर्जितामध्ये सत्संगाचा त्याग नाहीये. सत्संग हा सतचा संग म्हणजेच भक्ती किंवा योग आहे. जेव्हा आपण ईश्वराचे वर्णन ऐकतो किंवा एकमेकांची चर्चा करतो, तो सत्संग असतो म्हणजे ईश्वराशी संग म्हणजे भक्ती किंवा योगाचा भाग असतो. तो सोडून जो संघ आहे तो वर्जित असणारा. निर्वैर हा वैर मनात नाही. कोणाही जीवाचा नघडो वत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे हे जे तुकाराम महाराज सांगतात. निर्वैरच सर्व भूतेषु वैर असणं शक्य नाही कारण सर्व भूतात तो ईश्वराला आणि पुढे तर हे विश्वची माझे घर
की ऐसी जयाची मती स्थिर किंबहुना चराचर आपणीची झाला ही अवस्था त्या भक्ताला प्राप्त झाल्यामुळे स्वतःशी स्वतःचा कोण वैर करणार किंवा माझाच भगवंत सर्व रूपाने आहे तर सर्वत्र भक्ती आहे त्याची. जे वंदन भक्तीत करणारे जे आहेत ते ईश्वराला सतत वंदन करतात, रस्त्यात येतात जातात त्यांनाही वंदन करतात. ह्याच्या मागची भूमिका हीच आहे. वारकरी संप्रदायातही हेच आलेलं आहे, की "एक एका लागतील पायी रे." तर ते "एक एका" म्हणजे एकमेका नाही म्हटलेलं. "एक एका लागतील पायी रे" म्हणजे नमस्कार करणारा आणि ज्याला नमस्कार करतोय तो एकच विठ्ठल आहे, या भावनेने तो नमस्कार करतोय. अशा प्रकारे निर्वैरच सर्वभूता जो आहे, यस्स माम इति पांडवा म्हणजे तो माम एती सॉरी मागच्या वेळी एक्सप्लेन करताना मी माम इति असा संधिविग्रह केला. वास्तविक तो माम एती पांडव आहे. अर्थ जवळपास तोच आहे, की तो मलाच प्राप्त करतो म्हणजे मला प्राप्त करणे इथे याचा अर्थ आपण व्यवहारात एखादी वस्तू प्राप्त करतो म्हणजे ती आपल्याला मिळते असं होतं. इथे भगवंताला प्राप्त करणं म्हणजे भगवंताच्यात मिळून जाणं, जे मगाचच्या श्लोकातही भगवान म्हणालेलं आहे, की तत्वेन प्रवेष्टुम तसं माझ्यातच मिळून जाणं म्हणजे मद्रूपच होणं. तर त्या दृष्टीने जरी संधी विग्रह मागच्या वेळी वेगळा केला गेला असला, तरी अर्थ तोच आहे, की तो भक्त हा मद्रूपच म्हणजे साक्षात मीच होऊन जातो. म्हणजे असे जे भक्त दिसतात ते साक्षात मीच आहेत. त्यांना आपण शरण जायला हरकत नाही. हे यातनं भगवान सुचवतात. आणि याच श्लोकाचं स्पष्टीकरण आपण मगाशी बघितल्यामुळे जेव्हा अर्जुन स्पष्टीकरणासाठी काही एक प्रश्न विचारतो, त्यांनीच याच श्लोकाचा विस्तार म्हणजे भक्तियोग हा 12वा अध्यायात येणार आहे. तर आज आपण इथेच अ, अच्छा वेळ आहे आपली. न थांबता आपण थोडंसं याचा 11वा अध्यायाचं आपण गोषवारा घेऊ शकतो याचा. आधी हा अध्याय शेवटच्या अ, अवतरणिकेने पूर्ण करू. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगो नाम एकादशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता ह्या अध्यायाचे थोडक्यात आपण एक धावती समरी घेऊ. ही एक फाईल मी ओपन करतो थोडंसं. आता ही समरी थोडीशी हिंदीमध्ये घेतलेली आहे, त्यामुळे मी वाचताना भाषांतर करून अ, मुळात ही हिंदीत लिहिली होती. आपल्या गीता परिवाराच्या चिंतनिकेसाठी माझ्या अ, अ, मोठा मुलगा तो चिंतनिका गीतावरती असल्यामुळे त्याला चिंतनिका घेता येतात त्याच्याकरता केलेली होती. तर ह्या म्हणजे अध्यायाची सुरुवात आहे तोपर्यंत अर्जुन एक मिनिट हा थोडी ह्याच्यापेक्षा डिटेल मधली चिंतनिका मी घेतो. एक मिनिट हा हे ओपन होते. हा तर 10व्या अध्यायापर्यंत अर्जुन
एक शिष्य म्हणून बऱ्याच एका पुढच्या लेव्हलपर्यंत ऑलरेडी आलेला आहे. खूप मोठा एक टप्पा त्यांनी गाठलेला आहे. आणि आता श्रीकृष्णांच्या उपदेशाने त्यांचं ते अ, अनंत सच्चिदानंद रूपाचं त्याला परोक्ष ज्ञान झालेलं. परोक्ष म्हणजे शब्दांनी नुसतं ज्ञान, अपरोक्ष म्हणजे साक्षात त्याचा अनुभव. तर अर्जुन परोक्ष ज्ञानापर्यंत आता आलेला आहे आणि त्यामुळे त्याचा मोह पण दूर झालेला आहे. आता अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने ते तुमच्या उपदेशाने हे माझं मोह दूर झाला अशी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आता त्याला विश्वरूपाचं दर्शन व्हावं अशी त्याच्याही अ, तीव्र लालसा आहे. कारण परोक्ष ज्ञान झालं, पण अनुभव हवा आहे त्याला. आणि आता काय झालंय, की जो सख्य भक्ती अर्जुनाची होती, तर ती सख्यत्व होतं, ती भक्ती आहे हे अर्जुनालाही माहीत नव्हतं. कारण पूर्ण ईश्वर हेच आहेत हे त्यांना माहिती नव्हतं. एक आदर आहे, प्रेम आहे कृष्णाबद्दल ठीक आहे. पण म्हणजे त्यांच्याबरोबर सख्यानी साधा व्यवहारही आहे. पण आता त्या ईश्वराचं म्हणजे भगवंत श्रीकृष्ण हेच भगवान आहेत. अनंत तेच आहेत, सर्वव्यापी सच्चिदानंद हे कळल्यामुळे ती ती सख्य भक्ती थोडीशी त्याची कमी झालेली आहे किंवा बाजूला पडलेली आहे असं म्हणू तर त्यामुळे तो संकोचाने भगवंतांना सांगतोय, की मला हे विश्वरूप दर्शन करायची माझी इच्छा आहे आणि जर आपल्याला शक्य वाटलं, तर मला हे दर्शन करवा. आता भगवान इथे भक्तवत्सल असे आहेत, की ते द्यायला तयारच आहेत. अर्जुन मागायचा अवकाश त्यांनी एक प्रश्न विचारला, तर त्याच्यावर झर-झर, झर-झर असं त्यांचे पूर्ण श्लोकामागून श्लोक येत जातायत. तसा हे एक विनंती करण्याचा अवकाश आणि तात्काळ भगवंत विश्वरूपाने प्रकट झालेले आहेत. त्यांना काही ते विश्वरूपाने प्रकट व्हायला वेळ लागणार नाही, कारण ते विश्वरूपाने आहेच. आणि ते प्रकट झालेले आहेत. आणि ते अर्जुनाला सांगतायत, की हे 12 आदित्य, मरुद्गण वगैरे अशी सगळी माझ्यात रूपं पहा. चराचर सगळं जग आणि आश्चर्यकारक आधी जे काही तुला पाहायचंय ते पहा म्हणतायत. पण अर्जुनाच्या चेहऱ्यानी त्यांच्या लक्षात आलं, की ह्याला काहीही अजून दिसलेलं नाहीये. मग त्यांच्या लक्षात येतं की अर्जुनाला दिव्यदृष्टी द्यावी लागेल. आता याचा अर्थ असा नाहीये, की भगवंतांना काही कळत नाही. पण भगवंताचं भक्तवात्सल्य असं आहे, जसं आचार्य महाराजांनी सांगितलंय, की अ, दोषेषु गुणत्व दृष्टी. आता गुणेषु दोषत्व दृष्टी ह्याला असूया म्हणतात. म्हणजे एखाद्याचे गुण असले तरी त्यात दोष पाहणं ही झाली असूया आणि ती जिच्यात नाही ती अनसूया अ, हीच भगवंताची माता होऊ शकते. तर इथे गुणेषु दोषत्व बुद्धी नाहीये, इथे दोषेषु गुणत्व बुद्धी हे भक्तवात्सल्य सांगितलंय. म्हणजे जसं म्हणजे भगवंताला भक्ताचे अवगुणही गुण वाटतात. म्हणजे जसं आईला मुलांनी शी-शू केली तरी त्याचं कौतुक आहे, लाथ मारली तरी कौतुक आहे, रडला तरी कौतुक आहे, चिडला तरी कौतुक आहे. तसं भगवंताला आहे. पण नुसतं असं सांगितलं तर भगवानाला दोष दिसत नाहीत, म्हणजे त्याच्या ज्ञानात कमी होण्याचा कोणी विचार कमी पडतंय असा कोणी विचार करू नये. म्हणून ती व्याख्या थोडी पुढे आचार्यांनी एक्सटेंड केलेली आहे. ते म्हणतात तद्दोष अदर्शनम वा किंवा त्याचे दोष त्याला दिसतच नाहीत. तर त्याप्रमाणे अर्जुनाला विश्वरूप बघायची योग्यता नाही, असा योग्यतेचा विचारच भगवंताच्या मनात नाहीये. कारण ते वात्सल्याने भरून वाहिलेले आहेत. त्या गीता महात्म्यातही जे सांगितलेलं आहे, की अर्जुना रूपी वत्साला भगवंतांनी धेनूहून गीता रूपी अमृताची, दुग्धाची चं पान केलेलं आहे. तसं ते वात्सल्य आहे. आपण म्हणतो जगात मातृवात्सल्य सर्वात मोठं आहे. पण मातृवात्सल्य त्याच्याही पेक्षा मोठं गुरूंचं जे वात्सल्य, हे सगळे वात्सल्य हे भगवंताचंच वात्सल्य आहे. वात्सल्याचं उत्पन्नच पासून झालेलं आहे. कारण ही सगळी रूपं आपलीच आहेत, त्यामुळे त्याचा स्वतः अ, म्हणजे स्वत्व त्याला ममत्व भक्ताभिमानी आहेत. आपण बाकी गोष्टींचा अभिमान धरतो तो बंध आहे, पण भक्ताभिमान हे त्यांचं वात्सल्य आहे. तर त्यामुळे आधी त्यांनी ते लक्षातही घेतलेलं नाहीये, की याला दृष्टी द्यावी लागेल. पण आता ते म्हणतायत, की मी तुला दिव्य दृष्टी देतो.
अशी दिव्य दृष्टी दिल्यावर अ, आणि हे भक्तवात्सल्य का म्हणायचं इथे तर खरं तर एक साधकाचे विविध चक्रांचा भेद होऊन जेव्हा आज्ञाचक्राचा भेद होतो, तेव्हा आपण ऐकलं असेल की तिसरा डोळा उघडतो. म्हणजेच बाह्यचक्षूंची अपेक्षा न राहता ते ज्ञानचक्षू अ, झाल्यावर त्या बाह्य उपकरणाची गरज न लागता सर्व ज्ञान त्याला होऊ शकतं. याला उदाहरण द्यायचं म्हणजे आपण चष्मा लावतो. तर तो चष्मा म्हणजे साध्या आपल्या दृष्टीने दिसत नाही म्हणून तो वरच्या चष्मा लागतो. पण एखाद्याला चष्मा नसेल, तर त्याला असा म्हणजे नंबर नसेल डोळ्याला, तर त्याला चष्मा लावायची गरज नाही. तसं डोळे हेही उपकरण आहेत. बाह्य जे इंद्रिय आहेत, तेही उपकरणच आहे. त्याच्याशिवायही दिसायला लागतं. हे म्हणूनच आज्ञाचक्राचा भेद म्हणजे साक्षात्कार तिकडे होतो. ती अर्जुनाची अवस्था अजून नसून सुद्धा भगवान वात्सल्य म्हणून भक्त वात्सल्याचं त्यांचं हे दिसतंय की दिव्यदृष्टी अर्जुनाला ते प्रदान करतात. आता हे कदाचित म्हणजे अ, ह्याच्याकरताही सांगितलं असेल की अ, म्हणजे भगवान हे दयाळू इतके आहेत की तुमची जी काही अवस्था असेल त्याच्यापेक्षा पटकन ते पुढे तुम्हाला कधीही नेऊ शकतात. हे त्यांचं वात्सल्य आहे. आता हा जो अध्याय आहे तो वेगवेगळ्या कितीतरी दृष्टीने बाकी अध्यायांपेक्षा वेगळा आहे. आता या अध्यायात 55 श्लोक आहेत. या 55 श्लोकासाठी जवळ-जवळ 700च्या आसपास श्लोक ज्ञानेश्वर माऊलींनी केलेले. आता का? तर याचं कारण असं आहे, की हा वेगळा कसा आहे? तर बाकी अध्यायात श्रीकृष्णांनी उपदेशाच्या माध्यमातून म्हणजे वाणीच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून अर्जुनाला उपदेश केलेला आहे. पण इथे नुसतं श्राव्य माध्यम नाहीये. इथे दृक्श्राव्यासहित सर्व इंद्रियासहित मनबुद्धीचाही अनुभव भगवंतांनी त्या विश्वरूपाचा त्याला आणि सर्व बाजूनी पुढे तो अर्जुन म्हणणार आहे, की तुम्हाला पुढे नमस्कार असो, मागे नमस्कार असो, सर्व बाजूनी नमस्कार. कारण सर्वत्र आत बाहेर सगळीकडे त्याला ते विश्वरूपाचा अनुभव तिथे झालेला आहे. तर असं असल्यामुळे हा थोडा समजायलाही थोडा कठीण अध्याय आहे. पण अ, अ, भगवान म्हणजे भगवान स्वतः माझ्या रूपात हे अमुक-अमुक पहा वगैरे जे म्हणतात, त्या श्लोकांनी अर्जुन त्यांचं वर्णन करतो त्यानी आणि संजयही वर्णन करतात. त्यांनी थोडंफार आपल्याला हे समजू शकतं. ह्याच्याहून जास्त आपल्याला समजू शकतं जर आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला तर. कारण स्वतः विष्णू अवतार असल्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींनी भगवान गीता सांगताना त्यांच्या मनात काय विचार, काय भावना आहेत आणि अर्जुनाच्या मनात काय विचार, काय भावना आहेत, हे हेही प्रकट करून 11वा अध्याय अजून प्रकाशित केलेला आहे आणि तो कळायला त्यामुळे सोपा होतो. या अध्यायाच्या बाबतीत ज्ञानेश्वर माऊली अजून एक सांगतात, की हा एक अध्याय असा आहे, की शांतरस आणि अद्भुत रस हे एकमेकांना भेटायला आलेत. हे परस्पर विरोधी असलेले रस जे आहेत, ते एकत्र येणं ही न भूतो भविष्यती अशी घटना आहे. आणि अव्यय अक्षर अशा अविनाशी जे सच्चिदानंद स्वरूप आहे, ते खरं तर शांतरसाचं प्रतीक आहे किंवा ज्ञानाभ्यास करणारे जे ऋषी महर्षी आहेत, तेही भक्तिरसात नवरसापैकी शांतरसाने ती भक्ती करतात. तसं ते रूप आहे. आणि अर्जुनालाही त्या प्रकारचं तेच रूप पाहण्याची उत्सुकता आहे. मधुराधिपते अखिलम मधुरम असे जे व्यक्तिरूप भगवंतानी केलंय, तर व्यापक जे रूप आहे त्याच्यात किती माधुर्य असेल अशी त्याला उत्सुकता आणि ते अनुभवायचंय अर्जुनाला खरं तर. ही त्याची अपेक्षा आहे विश्वरूपाबद्दल. पण इथे काय झालंय, की सच्चिदानंद घन अव्यक्त विश्वरूप श्रीकृष्ण व्यक्त होताना या शांतभावाबरोबर
शांतभावाच्या समकाली त्यांचं जे अवतार कार्य आहे त्याच्यात विनाशाचं दुष्कृताम हे करण्याची तेव्हा वेळ आलेली असल्यामुळे परित्राणाय साधूनां विनाशाचे दुष्कृताम यातला जो विनाशाचे दुष्कृताम याच्यासाठी त्यांनी त्या क्षणी जो संकल्प त्यांचा आहे त्याच्यानुसार त्यांचं भयंकर विकराल रूप असं ते प्रकट झालेलं आहे. म्हणजे पुढे शेवटी शेवटी अर्जुन म्हणणार आहे की एकीकडे मला विश्वरूपाच्या दर्शनाने आनंदही झालाय आणि भीतीही वाटली. यांनी आपल्याला हे कळतं की शांतरस त्याचाही अनुभव अर्जुनाला आनंदाचाही अनुभव आलाय आणि अद्भुत रसामुळे भीतीही वाटून त्याचा तापही त्याला झालेला आहे. आता त्या रूपात त्याला अर्जुनाला अनंत रूपात सगळे अनंत शिरमुख आदी अवयव दिसतात. दिव्य वेश आभूषण आणि सहस्र सूर्य म्हणजे अनंत सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी असं ते रूप अर्जुन बघू शकतो. सगळी वेगवेगळे देवाधिक सगळे चराचर सृष्टी त्याला दिसते आणि त्याच्याबरोबरच प्रदीप्त मुखात त्यांच्या अग्निप्रदीप्त अशा त्यांच्या मुखात सगळे ते सैन्य भीष्मद्रोण सगळे कौरव त्यांचं सैन्य आणि पांडवांचंही सैन्य त्याच्या त्या भयंकर ज्वाला सहित असलेल्या मुखात प्रवेश करताना दिसतायत. काही दाढेत वगैरे विकराल दंष्टा करालानी म्हटलेले आहेत. दाढेत त्या अडकलेले दिसतायत. असं भयंकर रूप अर्जुन बघतो. आता एकीकडे अर्जुनाला विश्वरूप बघण्यामुळे आनंद पण आहे आणि विश्वरूप बघण्याचं भाग्य हे फार मोठं भाग्य आहे याची जाणीवही आहे. पण त्याच्याबरोबर त्याला ती भयंकर रूपामुळे भीती वाटलेली आहे. आता हे विश्वरूप जे आहे ते अर्जुनाला ज्याप्रमाणे दिसलं अर्जुनाचं जसं ते विश्वरूप बघण्याचं भाग्य आहे तसंच ते संजय व्यासजी हनुमान यांनीही पाहिलेलं आहे. अर्थात या ठिकाणी एक जीवावस्थेत असलेला पण उच्चावस्थेचा भक्त साधक असा अर्जुन हा ते विश्वरूपाचा अनुभव घेतोय आणि सिद्धावस्थेला जवळजवळ पोचलेले किंवा असे जे संजय आहेत तेही ते रूप पाहत आहेत आणि व्यास जे स्वतः विष्णू अवतार आहेत भागवतात जे 24 अवतार सांगितलेत त्या भगवंताच्या भगवान विष्णूंच्या 24 अवतारामध्ये व्यास आणि नारदांचाही उल्लेख आहे. कारण भगवंताची खरी भक्ती त्यांच्याशिवाय कोणालाही करता येणार नाही. त्यामुळे नारद जसे आहेत भगवान शंकर आहेत हे त्यांचीच रूप आहेत आणि हनुमानजी हे शंकरांचे अवतार म्हणजे भगवान शंकरच स्वतः असल्यामुळे ते आणि व्यास हे स्वतः ईश्वर असल्यामुळे असूनही तेही विश्वरूप पाहतायत. आता इथे जे अर्जुनाला पुढे भीती वाटलेली आहे किंवा ही जी सगळी लीला आहे ती भगवंतांनी कदाचित याकरता दाखवली असेल की जरी ईश्वर कृपा झाली योग्यता नसतानाही ईश्वराने काही दिलं तरी ते टिकू शकत नाही. जोपर्यंत ती पूर्णावस्था त्याची तयारी होऊ शकत नाही तोपर्यंत तो साक्षात्काराचा अनुभव टिकू शकत नाही. हे दाखवायला कदाचित भगवंतांनी ही लीला केली असेल. पण इथे कसं आहे की व्यास आणि हनुमानजी हे ईश्वरूप असल्यामुळे वास्तविक गीतेत त्यांची स्थिती कशी झाली त्यांना काय अनुभव आला ह्याचं काही वर्णन नाहीये. पण आपण सहजच समजू शकतो की त्यांच्याकरता ही आत्मप्रतीतीचा आनंद असा तो अनुभव आहे आणि शिवम भूत्वा शिवम यजेत असं म्हटल्याप्रमाणे ईश्वर स्वरूप होऊन तरीही ते वेगळं रूप ठेवून जसं गोपी किंवा राधेचं सांगतात तसे हेही दोघे त्या पराभक्तीचाही आनंद तिथे उपभोगतायत हे मानायला किंवा हे
मानायला कशाला पाहिजे? तसं आहेच हे आपल्याला समजून येऊ शकतं. आता दुसरे जे संजय आहेत, ते शांत आहेत. अ, युद्ध चाललेलं आहे किंवा जे काही आहे. आता धृतराष्ट्र तिथे बसलेला आहे. संजय हा धृतराष्ट्राचा सारथी आहे. त्यामुळे त्याचं कोण ना कोणीतरी त्याचे संबंधी, मित्र हेही युद्धात आहेत. पांडवांबद्दलही त्यांना प्रेम आहे. हे सगळं असताना ते शांतपणे सांगतायत, कारण ते स्वतः सिद्धावस्थेला पोहचत आलेले आहेत. त्यामुळे ते आणि भगवंताचाही उपदेश ते ऐकतायत. त्याच्यामुळे ते शांतरसाच्या योगाने भक्तीत बुडून जाऊन निष्काम कर्म या दृष्टीने शांतपणे धृतराष्ट्राला ते सगळं वर्णन करतायत. म्हणजे आत्मानंदाचा अनुभव घेता घेता कर्मही चालू आहेत, अशी सहजावस्थेत ते आहेत. फक्त अर्जुन मात्र ह्या सगळ्याला बघून घाबरलेला आहे आणि त्यांनी सगळं त्याला असं अनुभवलं येतं की तोच नाही की सगळ्या जगाला त्या रूपाने ताप होतोय आणि त्यालाही ताप होतोय हे तो भगवंताला सांगतोय. आता तो म्हणतोय की जसा पतंग अग्नीत प्रविष्ट होतात त्याचप्रमाणे हे सगळं सैन्य आपल्या मुखात प्रवेश करतंय आणि तुम्हीही आपल्या जिभेने त्यांना चाटून चाटून गळ्यात अ, अ, उतरवताय, म्हणजे गिळताय, असं भयंकर रूप त्याला ते दिसतंय. तुमच्या प्रखर प्रखर प्रकाशाने सगळ्या जगाला ताप होतोय, सगळं जग संतप्त होतंय आणि असे हे तुम्ही उग्र रूप धरलेले खरं कोण आहात हे मला जाणण्याचीही इच्छा आहे. म्हणजे इतका ताप होऊन घाबरून सुद्धा इच्छा अर्जुनाची उत्सुकता किंवा ज्ञानाची इच्छा, जिज्ञासा म्हणतात, ती गेलेली नाहीये, हे अर्जुनाचं श्रेष्ठत्व आहे. तर ते म्हणतात की मला आपल्याला विशेष रूपाने जाणून घ्यायची इच्छा आहे. तेव्हा भगवान म्हणतात की मी प्रवृद्ध म्हणजे अ, आपण साध्या भाषेत सोकावलेला काळ म्हणतो निगेटिव्ह गोष्टीला, तसा तो ऍक्टिव्ह झालेला आणि वाढलेला, म्हणजे कार्यरूपाने वाढलेला असा मी काल आहे, असे भगवान म्हणतात. आणि या लोकांचा नाश करायला मी प्रवृत्त ऑलरेडी झालेलो आहे. तू युद्धात राहा न राहा, ह्यांचा नाश तर निश्चित आहे. म्हणून तू उठ, युद्ध कर, शत्रूचा नाश कर आणि हे समृद्ध राज्याचा अ, उपभोग घे. निमित्त मात्र हो अर्जुना आणि निमित्त मात्रम भव सव्यसाची. सव्यसाची हे इथे म्हटलेलं आहे, कारण निमित्त मात्र हो, तुला मी निमित्त मात्र का करतोय की सव्यसाची तू आहेस, म्हणजे दोन्ही हाताने बाण मारतोस, याच्याबरोबर दोन्ही प्रकाराने तू कर्म आणि ज्ञान ह्याच्यातही तू प्रवीण आता आहेस, हे त्याला जाणीव करून देत आहेत. आणि तुझी योग्य कर्म मार्गाने आतापर्यंत आलेला आहेस, त्या योग्यता पाहूनच मी तुला निमित्त करतोय, हेही त्याला जाणवून देतात. तर तू युद्ध कर आणि हे श्रेय याचं घे, कारण यांना तर मी आधीच मारलेलं आहे. भगवंताचा संकल्प हाच कार्यकारी आहे. त्यामुळे फक्त बाह्य दृश्यात ते मेलेले दिसायला थोडा अवकाश आहे. त्याचं श्रेय तू घे, असं भगवान म्हणतात. एवढं सांगूनही अजूनही भीतियुक्त भ्रांतीत अर्जुन आहे. आणि त्यामुळे या विश्वरूपाचं वर्णन आणि स्तुती त्याची चालूच आहे आणि तो म्हणतोय की वायू यमोग्निर्वरुण शशांका हे सगळे तुम्हीच आहात. प्रजापती, प्रपितामह हे सगळे तुम्हीच आहात. तुम्हाला मागे नमः पुरस्तात् तदपृष्ठतस्ते नमस्तुते सर्वतेव सर्व, तुम्हाला मागे पुढे सर्वत्र असा मी नमस्कार करतोय वगैरे अर्जुन म्हणतोय. आता अर्जुनाचं ह्या ईश्वराच्या दर्शनाने तो सख्यभाव जवळ-जवळ लुप्त झाला म्हणण्यापेक्षा झाकला गेलाय म्हणू. कारण तो पुन्हा तो सख्यभाव आहेच तिथे, कारण ती भक्ती आहे. ती काही मोह नाहीये, ती पराभक्ती आहे. ती भक्ती आहे, ती उलट ह्या श्रीकृष्णाच्या निर्याणानंतर दुःखाने अर्जुनाचं प्रारब्ध दूर होऊन जे भगवंताबद्दल अत्यंत प्रेम निर्माण झालं आणि अर्जुनाला ज्ञान झालंय,
त्यानंतर हा सख्यभाव सख्य भक्ती पराभक्तीच्या रूपाने त्यात वृद्धिंगत किंवा अनंतपट वाढलेलाही आहे. तर आता सध्या तो सुप्त अवस्थेत गेलेला आहे आणि त्यामुळे सख्यभावात असताना पूर्वी जे श्रीकृष्णाची त्यांनी सलगी केले, त्याला "अरे हे कृष्णा, हे यादवा" असे हाक मारले. वेगवेगळ्या खाता-पिता, उठता-बसताना त्याचा काही अपमान झाला, आपल्याकडनं झालाय, अशी अर्जुनाला भावना होऊन, तसंच ते सर्व वागणं भगवंताला जरी ते प्रिय आहे आणि मान्य असलं, तरी अर्जुन आता त्या सख्यभावापासून थोडा बाजूला झाल्यामुळे तो त्याच्याकरता माफी मागतोय आणि मला भय वाटतंय म्हणून तुम्ही हे सहस्रबाहू विश्वरूप असलेल्या तुम्ही सौम्य अशा चतुर्भुज रूपात या, देवरूपात या, असं ते त्याला सांगतायत. आता भगवान अर्जुनाने सांगितलं म्हणून तर विश्वरूप दाखवलंय. तेव्हा त्याची इच्छा तर पूर्ण करणारच आहेत भगवान, पण त्याच्या आधी ते त्याला जाणीव करून देतायत, की परमभाग्याने तुला हे रूप बघायला मिळालंय. त्यामुळे हे प्रसन्न होऊन मी ह्याच्या पूर्वी कधी न दाखवलेलं, कोणालाही न दाखवलेलं तेजोमय अनंत विश्वरूप माझ्या योगशक्तीने मी तुला दाखवलंय आणि वेद यज्ञ वेदा वेदपठण, यज्ञ करणं, शास्त्राध्ययन, दान, वैदिक कर्म, उग्रतप या कशानेही याची जी या रूपाचं दर्शन होणार नाही. ते तुला दिसू शकले, तुला मी दाखवलंय. यज्ञदान तपः कर्मं पावनानां मनीषिणां भगवंतांनी सांगितले. त्यांनी मनुष्य पावन होऊन, पवित्र होऊन ज्ञानाची योग्यता त्यात होते आणि मग तद्विद्धी प्रणिपातेने परिप्रश्नेने सेवय यांनी तो सद्गुरूंकडनं ते ज्ञान प्राप्त करून मुक्त होतो. पण त्याला हे विश्वरूप दिसेलच असं नाही. ते अर्जुनाला त्यांनी ते सांगतायत मी तुला दाखवलेलं आहे आणि ते मग चतुर्भुजात प्रकट झालेलं आहे. आता शांत झालेल्या अर्जुनाला या चतुर्भुज रूपाचीही दुर्लभता सांगतायत. आता त्या श्लोकात आता भगवान म्हणतायत, खूप महत्वाचं आहे ते, की हा त्याआधी एक छोटासा आणि एक छान गोड असा एक हे सांगायचं राहिला, की 45 आणि 46व्या श्लोकात म्हणतो, की अदृष्टपूर्व असं हे तू रूप मला जे दाखवलंय, त्यांनी मला खूप आनंदही झाला आणि भयही वाटतंय. प्रव्यथित मी खूप व्यथित झालेलो आहे. त्यामुळे तू देवरूपाने ये. हे सांगून अर्जुन थांबत नाहीये. आता काय झालंय अर्जुनाला, की मागच्या वेळी हे विश्वरूप दाखवायची जेव्हा भगवंताला विनंती केलेली आहे, तर त्या विश्वरूपाच्या जी अपेक्षा अर्जुनाला खरी तर आहे, की हे विश्वरूप जे द्विभुज चतुर्भुज असं जे भगवंताचं रूप आहे ते इतकं मधुर आहे, तर विश्वरूप अनंत रूपाने सर्वव्यापक मधुरत्व कसं असेल ही जिज्ञासा आणि ही अपेक्षा असताना भयंकर रूप दिसल्यामुळे आता हा अर्जुन चतुर्भुज देवरूप दाखवा हे सांगतानाही थोडासा केअरफुल आहे, काळजी घेतोय तो, अगदी व्यवस्थित डिफाईन करतोय की कसं ते चतुर्भुज रूप. तर किरीटिनम गदिनम चक्रहस्तम इच्छामी त्वाम द्रष्टुमहे तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भवविश्वम. म्हणजे तुझं ते नेहमीचं किरीट घातलेलं चक्र गदा हातात असलेलं असं चतुर्भुज रूप मला दाखव, असं तो घाबरून अगदी नीट डिफाईन करून सांगतोय. आता पुढे सांगितलं भगवंतानी, की वेदाच्या अध्ययनाने वगैरेनी हे मिळणार नाही, ते मी रूप तुला दाखवलं आणि म्हणून आता व्यथित होऊ नको आणि मूढभाव धरू नकोस आणि शांत हो आणि हे आता माझं रूप तू पहा म्हणतोय. असं म्हणून म्हणजे ते रूप दाखवल्यावर तेव्हा भगवंत हेही म्हणतात, की आता भयभीत होऊ नको आणि प्रीतियुक्त अंतकरणाने हे माझं रूप पहा, हे ते अर्जुनाला सांगतायत. हां
हां, अशा रीतीने ते अर्जुनाला ते सौम्य रूप त्यांनी दाखवलेलं आहे. आणि अर्जुनही म्हणतो आहे की तुमचं हे मनुष्यरूप पाहून, सौम्य असं पाहून, जनार्दन म्हणतो आहे अर्जुनाला, कारण साहजिकच आहे. त्यांनी जनांचा शेवट करणारे हे रूप प्रत्यक्ष पाहिल्यामुळे तो आता जनार्दन म्हणतो आहे. आणि तुमचं हे रूप पाहून माझे जे भीती गेलेली आहे आणि आता माझं मन शांत झालेलं आहे असं म्हणतात. आता भगवान सांगत आहेत की सुदूरदर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मनः यन्मम देवाप्यस्य रूपस्य नित्यदर्शनकांक्षिणा. मगाशी आपण याचा अर्थ बघितला की मगाशी भगवान विश्वरूपातनं चतुर्भुज रूपात येण्याच्या आधी हे रूप बघायला कठीण आहे असं म्हणालेत. आता वेगळ्या शब्दांनी तेच सांगतायत का भगवान? तर तसं नाही. आता ते चतुर्भुज रूपात येऊन इदम रूपम म्हटलेलं आहे. आता इदम रूपम हे चतुर्भुज रूपात आल्यावर म्हटल्यामुळे ते सुदूरदर्श म्हणजे पाहण्यास फार दुर्लभ हे जे विशेषण त्यांनी भगवंतांनी सांगितले ते फक्त विश्वरूपाला नाही तर हे चतुर्भुज रूपही सुदुर्लभ आहे. आणि ते काय आहे ते मगाशी आपण एक्सप्लेनेशनमध्ये पाहिलेलंच आहे. तर असं ते दुर्लभ रूप तू आता पहा. आणि हे वेदांनी किंवा बाकी सगळ्या साधनांनीही मिळणार नाही असं हे मी तुला दाखवलेलं आहे असं भगवान म्हणतात. आणि ते कशाने दिसू शकतं? तर अनन्य भक्तीने दिसू शकतं. आणि अनन्य भक्तीनेच त्याचं ज्ञान होऊ शकतं, दिसू शकतं. आणि माझ्या त्या रूपात प्रविष्टही होता येतं. म्हणजे मद्रूप होऊन सायुज्य म्हणजे मीच तो होऊन जातो इथपर्यंत भगवान सांगत आहे. आणि शेवटी 55व्या श्लोकात मत्कर्मकुत मत्परमो मद्भक्ता संगस वर्जिता निर्वैरस सर्वभूतेषु यस्य मामेति पांडवा. म्हणजे सगळ्या भक्तियोगाचं सार भक्त काय आहे आणि तो भक्त मलाच प्राप्त होतं म्हणजे मीच तो होऊन जातो. हे सगळं भक्तीचं सार 55व्या श्लोकात भगवान सांगतात. आणि त्याच्यावर अव्यक्त आणि व्यक्त रूपाची उपासना करण्यामुळे मध्ये तुला युक्ततम कोण आहेत हे अर्जुन विचारतोय. कारण हे सुदूरदर्श रूप जे आहे ते म्हणजे अव्यक्त रूपाबद्दलही आहे, व्यक्त अशा विश्वरूपाबद्दलही आहे आणि या चतुर्भुज किंवा द्विभुज रूपाबद्दल आहे, वेगवेगळ्या अवतारांबद्दलही आहे. तर त्यामुळे अव्यक्त आणि व्यक्तापैकी कोणत्या रूपाची उपासना करणारे तुला जास्त जवळ आहेत ह्या प्रश्नाने अर्जुन या 55व्या श्लोकाचं त्याला पूर्ण अर्थ कळणं आवश्यक आहे. भगवंताला कळून तो एका श्लोकात सांगितलेला भक्तियोग 12व्या अध्यायात ते विस्ताराने थोड्या सांगणार आहेत. अर्थात पूर्ण गीतेतच भक्तियोगाचा विस्तार आहे पण तरीही तो संक्षिप्त आहे म्हणतात. कारण भागवताची रचना एवढ्याच करता झालेली आहे की महाभारतात धर्म अर्थ काममोक्षाबद्दल सर्व काही आलं. भक्ती ही त्या गीतेत थोड्याशा निमित्ताने आली असली तरी तो पूर्ण भक्तियोग भक्त कसा आहे, भगवंत कसा आहे, त्याच्या लीला कशा आहेत याच्यासाठी भगवान व्यासांनी पुढे श्रीमद भागवताची महापुराणाची रचना केलेली. तर आज आपण इथेच थांबू. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. द्विभुज चतुर्भुज असं जे भगवंताचं रूप आहे ते इतकं मधुर आहे तर विश्वरूप अनंत रूपाने सर्वव्यापक मधुरत्व कसं असेल ही जिज्ञासा आणि ही अपेक्षा असताना भयंकर रूप दिसल्यामुळे आता हा अर्जुन चतुर्भुज देवरूप दाखवा हे सांगतानाही थोडासा केअरफुल आहे, काळजी घेतो आहे. तो अगदी व्यवस्थित डिफाईन करतो आहे की कसं ते चतुर्भुज रूप. तर किरीटिनम गदिनम चक्रहस्तम इच्छामि त्वाम द्रष्टुमहे तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भवविश्वम. म्हणजे तुझं ते नेहमीचं किरीट घातलेलं चक्र गदा हातात असलेलं असं चतुर्भुज रूप मला दाखव
असं तो घाबरून अगदी नीट डिफाईन करून सांगतोय. आता पुढे सांगितलं भगवंतानी की वेदाच्या अध्ययनाने वगैरेनी हे मिळणार नाही, ते मी रूप तुला दाखवलं आणि म्हणून आता व्यथित होऊ नको आणि मूढभाव धरू नकोस आणि शांत हो आणि हे आता माझं रूप तू पहा म्हणतोय. असं म्हणून म्हणजे ते रूप दाखवल्यावर तेव्हा भगवंत हेही म्हणत आहेत की आता भयभीत होऊ नको आणि प्रीतियुक्त अंतकरणाने हे माझं रूप पहा, हे ते अर्जुनाला सांगत आहेत. हां हां अशा रीतीने ते अर्जुनाला ते सौम्य रूप त्यांनी दाखवलेलं आहे. आणि अर्जुनही म्हणतोय की तुमचं हे मनुष्यरूप पाहून, सौम्य असं पाहून, जनार्दन म्हणतोय अर्जुनाला, कारण साहजिकच आहे त्यांनी जनांचा शेवट करणारे हे रूप प्रत्यक्ष पाहिल्यामुळे तो आता जनार्दन म्हणतोय. आणि तुमचं हे रूप पाहून माझे जे भीती गेलेली आहे आणि आता माझं मन शांत झालेलं आहे असं म्हणतात. आता भगवान सांगत आहेत की सुदूरदर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मनः यन्मम देवाप्यस्य रूपस्य नित्यदर्शनकांक्षिणा. मगाशी आपण याचा अर्थ बघितला की मगाशी भगवान विश्वरूपातनं चतुर्भुज रूपात येण्याच्या आधी हे रूप बघायला कठीण आहे असं म्हणाले. आता वेगळ्या शब्दांनी तेच सांगतायत का भगवान? तर तसं नाही. आता ते चतुर्भुज रूपात येऊन इदम रूपम म्हटलेलं आहे. आता इदम रूपम हे चतुर्भुज रूपात आल्यावर म्हटल्यामुळे ते सुदूरदर्श म्हणजे पाहण्यास फार दुर्लभ हे जे विशेषण त्यांनी भगवंतांनी सांगितले ते फक्त विश्वरूपाला नाही तर हे चतुर्भुज रूपही सुदुर्लभ आहे. आणि ते काय आहे ते मगाशी आपण एक्सप्लेनेशनमध्ये पाहिलेलंच आहे. तर असं ते दुर्लभ रूप तू आता पहा आणि हे वेदांनी किंवा बाकी सगळ्या साधनांनीही मिळणार नाही असं हे मी तुला दाखवलेलं आहे असं भगवान म्हणतात. आणि ते कशाने दिसू शकतं? तर अनन्यभक्तीने दिसू शकतं आणि अनन्यभक्तीनेच त्याचं ज्ञान होऊ शकतं, दिसू शकतं आणि माझ्या त्या रूपात प्रविष्टही होता येतं. म्हणजे मद्रूप होऊन सायुज्य म्हणजे मीच तो होऊन जातो इथपर्यंत भगवान सांगत आहे. आणि शेवटी 55व्या श्लोकात मत्कर्मकृत मत्परमो मद्भक्ता संगस वर्जिता निर्वैरस सर्वभूतेषु यस्य मामेति पांडवा. म्हणजे सगळ्या भक्तियोगाचं सार भक्त काय आहे आणि तो भक्त मलाच प्राप्त होतं म्हणजे मीच तो होऊन जातो, हे सगळं भक्तीचं सार 55व्या श्लोकात भगवान सांगतात. आणि त्याच्यावर अव्यक्त आणि व्यक्त रूपाची उपासना करण्यामुळे मध्ये तुला युक्ततम कोण आहेत हे अर्जुन विचारतोय. कारण हे सुदूरदर्श रूप जे आहे ते म्हणजे अव्यक्त रूपाबद्दलही आहे, व्यक्त अशा विश्वरूपाबद्दलही आहे आणि या चतुर्भुज किंवा द्विभुज रूपाबद्दल आहे, वेगवेगळ्या अवतारांबद्दलही आहे. तर त्यामुळे अव्यक्त आणि व्यक्तापैकी कोणत्या रूपाची उपासना करणारे तुला जास्त जवळ आहेत या प्रश्नाने अर्जुन या 55व्या श्लोकाचं त्याला पूर्ण अर्थ कळणं आवश्यक आहे भगवंताला कळून तो एका श्लोकात सांगितलेला भक्तियोग 12व्या अध्यायात ते विस्ताराने थोड्या सांगणार आहेत. अर्थात पूर्ण गीतेतच भक्तियोगाचा विस्तार आहे पण तरीही तो संक्षिप्त आहे म्हणतात. कारण
भागवताची रचना एवढ्याच करता झालेली आहे की महाभारतात धर्म अर्थ काममोक्षाबद्दल सर्व काही आलं. भक्ती ही त्या गीतेत थोड्याशा निमित्ताने आली असली तरी तो पूर्ण भक्तियोग, भक्त कसा आहे, भगवंत कसा आहे, त्याच्या लीला कशा आहेत याच्यासाठी भगवान व्यासांनी पुढे श्रीमद भागवताची महापुराणाची रचना केलेली. तर आज आपण इथेच थांबू. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.